केलंय, अतिक्रमण केलंय, हात खोललाय, जणू काय पवेलियन मधून सेट होऊन आलाय हा फलंदाज. दुसरा चेंडू येस लेफ्ट केलाय, आपण पाहू शकतो पंचांचा इशारा येईल स्क्वेअर मारायचं तिथे. व्हाईटच्या स्वरूपामध्ये एक धाव संघाच्या धावसंख्येवरती नक्की ऍड होईल, ती जाऊन पोहोचेल 7 या आकड्यावरती. मात्र हुसेन या फलंदाजावरती लक्ष असेल. विनायक भोईर आपण पाहतोय बॉलिंग मार्कवर, नक्की एक षटकार आल्यानंतर लाईन थोडीशी चेंज केली त्याने, मात्र आपण पाहू शकतो थोडासा वाईडिश यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न केला जातोय. बॉल आपण पाहिलं थोडासा ऑफ साईडला ठेवण्याचा प्रयत्न तो करतोय. ज्या पद्धतीने हा फटका आपण पाहिला तर नक्की कवचच्या डोक्यावरून मारण्याचा प्रयत्न होता, मात्र लिडिंग एज घेऊन चेंडू एका धावेसाठी तिथे स्ट्राईक वरती सादिकला आपण पाहू शकतो. नवीन फलंदाज पहिला जोडा मैदानामध्ये खेळताना आपण पाहतोय. येस स्लोअर वन चेंडू आपण पाहिला, थोडासा फ्लायटेड डिलिव्हरी होती, मात्र तिथे यष्ट्यांचा वेध घेईपर्यंत नक्की सादिक तिथे डेंजर झोनला नक्की होता. मात्र यष्टींचा वेध घेईपर्यंत सादिकची एक रन आपण पाहिली तर कंप्लीट झाली तिथे आणि संघाची धावसंख्या 9 या आकड्यावरती जाऊन पोहोचवली. पुन्हा एकदा आपण पाहतो बॅक टू बॅक फ्लायटेड डिलिव्हरी इथं डेंजर झोनला नक्की आहे, मात्र यष्ट्यांचा वेध घेईपर्यंत आपण पाहू शकतो ज्या पद्धतीने कम्युनिकेशन आहे, कॉल दिला जातोय तो म्हणजे हुसेनच्या मार्फत. ज्या पद्धतीने सादिक आपण पाहिलं तर दोन्ही हे फलंदाज आखो में आखे इशारा होतोय, एका धावेसाठी प्रयत्न तिथं केला जातोय. खरं तर चित्त्याच्या चपळाईचं आणखीन एक उदाहरण खेळपट्टीवरती बघायला भेटतंय. कमेंटमॅन आणि ऍक्शन या तिन्ही शब्दांचा अर्थ या धावेमध्ये बघायला भेटला तर संघाची धावसंख्या दुहेरी आकड्यामध्ये जाऊन पोहोचते 10 या आकड्यामध्ये. 10 लॉस ऑफ अ 0 विकेट. पाचवा चेंडू पुन्हा एकदा कवफटका आपण पाहतोय, चेंडू ट्रॅव्हल होतोय, चेंडूच्या मागे नक्की क्षेत्ररक्षक आहे. एक धाव कंप्लीट केली जाते. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न देखील आपण पाहिलं करत असताना ते या 2 धावेनंतर नक्की जाऊन पोहोचेल 12 या आकड्यावरती. आपण पाहिलं पहिल्या षटकाचा खेळ तर आतापर्यंत 5 चेंडूंचा खेळ झालाय आणि नक्की मी कौतुक करेल विनायक बोहीरचं. ज्या पद्धतीने गोलंदाजीसाठी हा आला आणि पहिल्या चेंडूवरती आपण पाहिलं डीप मिड विकेटच्या डोक्यावरून षटकार नक्की गेला. तदनंतर पाहिलं तर चेंडूची लाईन त्यांनी बदलली, टप्पा त्याने बदलला, थोडासा वाईडिश ठेवण्याचा प्रयत्न केला. तदनंतर कमबॅक करताना आपण पाहिलं तर सिंगल आणि दुहेरी धावसंख्येमध्ये रन खर्च केले ते म्हणजे विनायकने. सुरेख फटका येतोय तिथे कवचच्या डोक्यावरून, चेंडू जातोय दणदण करत 4 धावांसाठी चौकार. पण पाहिलं तर टुर्नामेंटचा 26वा चौकार आहे हा. ज्या पद्धतीने
चेक. हॅलो हॅलो. हॅलो. सर संघाची धावसंख्या तुमच्यापर्यंत घेऊन येतो 24 या आकड्यावरती 24. आपण पाहू शकतो आतापर्यंत 3 चेंडूंचा खेळ झालेला आहे. या देखील षटकामध्ये आपण पाहिलं तर एक पहिल्या चेंडूवरती षटकार आलाय. पुन्हा एकदा यॉर्कर चेंडू आपण पाहिलं, काही सुरेख गोलंदाजी तिथे केली. 2 धावेचा इशारा आलाय आणि पाहिलं ज्या पद्धतीने पहिली धाव, पहिल्या धावेसाठी रन आपण पाहिलं, ज्या पद्धतीने गती वाढवली पहिला धाव घेत असताना. हुसेन आणि सादिकच्या बाबतीत मी चर्चा करतोय. पहिल्या धावेसाठी स्पीड आल्यानंतर नंतर दुसरी धाव आपोआप तिथे पूर्ण झाली. या 2 धावेनंतर संघाची धावसंख्या 26 वरती आपण पाहतोय. मात्र आपण पाहिलं पहिलं षटक विनायक घेऊन आला होता. विनायकच्या पहिल्या षटकामध्ये पहिल्या चेंडूवरती तिथे षटकार लगावला आणि त्या अमितला देखील पाहू शकतो तिथे सुरेख फटका येतो. आपण पाहू शकतो सुरेख झेल घेतली जाते. काय सुरेख आपण पाहिलं तर तिथे क्षेत्ररक्षक चिका मिस्टर विकास आहे. ज्या पद्धतीने क्षेत्ररक्षण आपण पाहिलं तर लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक तिथे स्ट्रेट हिटला आला. तदनंतर आपण पाहिलं तर बॉल कॅरी केल्यानंतर हुसेन सारख्या मोठ्या वादळाला माघारी पाठवल्या. धन्यवाद. धावसंख्या तुमच्यापर्यंत घेऊन येतो, ती जाऊन पोहोचली ती म्हणजे 26 या आकड्यावरती 26. नवीन फलंदाज आपण पाहू शकतो. तर 2 ओव्हर नंतर संघाची धावसंख्या आपण पाहूयात तर ती झाली 27 या आकड्यावरती 27. लॉस ऑफ 1 विकेट ही सध्याची परिस्थिती आपण पाहू शकतो. तर नवीन गोलंदाज आपण पाहू शकतो मिस्टर विघ्नेश. मागच्या मॅचचा हिरो आपण पाहिलं. त्याच्या नावावरती रेकॉर्ड त्याने मागच्या मॅचमध्ये करून घेतलं. तर पहिली मेडन ओव्हर त्याच्या मार्फत टाकण्यात आली. त्या ओव्हरचं जर आपण पाहिलं पूर्णपणे ते 6 चेंडू पाहिले तर त्या 6 चेंडूमध्ये 4 विकेट्स त्याने घेतल्या. हा विघ्नेशचा रेकॉर्ड आहे. बॅटिंगसाठी आल्यानंतर आपण पाहिलं तर वैयक्तिक 25 धावसंख्या, म्हणजे पूर्णपणे ॲज अ ऑलराऊंडर म्हणून या संघातून खेळताना पाहतोय आपण विघ्नेशला. दुर्गेश 11 अर्नाळा या संघातून बिलॉंग करत असताना कर्णधार विकास दसकरचा हा संघ आपण पाहतोय. इथे मैदानामध्ये क्षेत्ररक्षण करत असताना बॉलिंग मात्र विघ्नेशवरती लक्ष असेल, कारण की ज्या पद्धतीने वेगावरती स्वार होतो, ज्या पद्धतीने अचूक टिचूक गोलंदाजी केली जाते. पुन्हा एकदा मोठा फटका येतोय. आपण पाहू शकतो तिथे कॅच कॅरी केली जाते. पहिल्या चेंडूवरती विकेट भेटते. डीजे धन्यवाद डीजे. आपण पाहिलं माझ्या राजाची जयंती येते 19 फेब्रुवारीला. संपली असेल मुघलशाही, आदिलशाही, निजामशाही, पण गेली 350 वर्षानंतर देखील माझ्या शिवबाची शिवशाही अजूनही तशीच आहे. आणि 14 फेब्रुवारी वगैरे हे काही नसतं, तो एकच असतो, तो म्हणजे 19 फेब्रुवारी. माझं तर म्हणणं असेल प्रत्येक घरामध्ये हा सण झाला पाहिजे. प्रत्येक घरामध्ये आपण पाहू शकतो सकाळ झाली 19 फेब्रुवारीला प्रत्येक घरामध्ये पूजा झाली पाहिजे. घराच्या बाहेर भगवा फडकला पाहिजे. खरं तर हा सण आहे आणि येणारे 19 फेब्रुवारीना तर येणारे 365 दिवस आपल्यासाठी शिवजयंती सारखाच आहे. म्हणून तर मी नेहमी म्हणतोय 14 फेब्रुवारी वगैरे चॉकलेट डे, प्रॉपोज डे,
हे व्हॅलेंटाईन डे काही नसतात आमच्यासाठी. फक्त बॅटिंग डे, बॉलिंग डे, नाहीतर नाही नॉन स्ट्राईकला तर घे, नाहीतर नाही तू बॉलसाठी तरी पैसे, नाहीतर नाही तू खेळायला तरी घे. हे सण आमच्यासाठी असतात. तर जाऊया सामन्याकडे पुन्हा एकदा. संघाची धावसंख्या 27, लॉस ऑफ अ 2 विकेट. ज्या पद्धतीने आपण पाहतोय खेळ मैदानामध्ये दुर्गेश 11 अर्नारा वर्सेस चॅम्पियन वसई या संघाचा पुन्हा एकदा आपण पाहू शकतो. इथे मोठा मासा आहे, मात्र चेंडू आपण पाहिला नो मॅन्स लाईन मध्ये ट्रॅव्हल होत असताना इथे कॅच घेण्याचा प्रयत्न जरूर होता, मात्र थोडासा थांबला तिथे. लॉंग ऑफचा क्षेत्र, लॉंग ऑनचं क्षेत्ररक्षण आपण पाहिलं. मात्र राजूच्या बाबतीत मी नक्की चर्चा करेन. राजू मिश्रा ज्या पद्धतीने एक नावाजलेला फलंदाज आहे, मागच्या मॅचमध्ये आपण पाहिलं तर शेवटच्या क्षणापर्यंत राजू मैदानामध्ये उपस्थित होता. संघाची धावसंख्या तिथे मोठी करण्याचा प्रयत्न केला. एकोणतीस धावसंख्या. पुन्हा एकदा आपण पाहिलं काय सुरेख गोलंदाजी तिथे केली जाते विघ्नेशच्या मार्फत, मात्र ही ते चुकी होत्या. एक धाव दुसऱ्या धावेमध्ये कन्वर्ट केली जाते. ही एक एक धाव महत्वाची असेल मित्रांनो, कारण की दुसरा सेमीफायनलचा सामना आपण पाहतोय. आजच्या दिवसामध्ये एक संघ वर निघेल, एक संघ विजेत्यांच्या घरामध्ये जाऊन बसेल. आजच्या दिवसाचा विचार केला तर या संघातून जो संघ विजेता होईल तो जाऊन पुन्हा एकदा आपण पाहिला स्ट्रेट हिटचा फटका आहे. तिथे संधी आहे बॉबीला धावचित करण्याची, मात्र आपण पाहू शकतो ज्या पद्धतीने खेळाडूला तिथे थोडीशी दुखापत झाली. पाणी घेऊन जायचे लगेचच आयोजकांनी विनंती करतो. जर आपण पाहू शकतो 4 चेंडूंचा खेळ झालेला आहे. संघाची धावसंख्या 31 या आकड्यावरती जाऊन पोहोचली. 31. नक्की आपण पाहू शकतो पुन्हा एकदा कवच्या दिशेने सुरेख क्षेत्ररक्षण तिथे होतंय. काय क्षेत्ररक्षण केलं जात आहे, ज्या पद्धतीने आपण पाहिलं की बॉलवरती नजर ठेवली जाते, तदनंतर आपण पाहिलं की अचूक क्षेत्ररक्षण तिथे नक्की 2 धावा आपल्या संघासाठी अडवण्यामध्ये यशस्वी झालाय. तिथे कवच्या दिशेने बाबतीत आपण चर्चा करतोय, मात्र राजू या नावावरती लक्ष असेल. ज्या पद्धतीने संधी भेटले राजूला, पुन्हा एकदा आपण पाहिलं ते तिथे कॅच स्वीकारण्याचा प्रयत्न तिथे केला गेला नव्हता राजूच्या मार्फत. मात्र शरीफ आहे नवीन फलंदाज स्ट्रायकिंग एंडला. 5 चेंडूंचा खेळ झालाय, शेवटचा चेंडू. याचा काय सुरेख गोलंदाजी तिथे करतोय. पुन्हा एकदा आपण पाहिलं तर राजूला बाद करण्याचा प्रयत्न तिथे केला जातोय वारंवार, मात्र पंचाचा इशारा आलेला आहे. तिसरं षटक देखील संपलेलं आहे आणि तिसऱ्या षटकाच्या खेळानंतर संघाची धावसंख्या आपण पाहिली तर ती जाऊन पोहोचते 32 या आकड्यावरती. 32, लॉस ऑफ 3 विकेट. आणि विघ्नेशचं षटक आपण पाहिलं तर 6 चेंडूमध्ये 5 धावा खर्च करून 2 विकेट त्याच्या नावावरती राहिलेत. आणखी मागच्या मॅचचा हिरो या मॅचमध्ये देखील परफॉर्मन्स करत असताना आपण पाहतोय विघ्नेशला. मात्र शेवटचं षटक कोण टाकेल, कारण की राजू आपण पाहू शकतो स्ट्रायकिंग एंडला असेल आणि जास्तीत जास्त चेंडू खेळण्याचा प्रयत्न राजूकडून करण्यात येईल, कारण की 6 चेंडू हे महत्त्वाचे असतील.
सेमीफायनलचा सेकंड सामना आपण पाहतोय. सकल मराठा समाज वसई तालुका आयोजित मराठा चषक 2021चा पहिला दिवस आणि या पहिल्या दिवसातील आपण पाहतोय सेकंड सेमीफायनलचा सामना. पण पाहू शकतो नवीन गोलंदाज इथे पंचांचा इशारा येतोय व्हाईटचा. एकदम नक्की येईल स्क्वेअर मारत इथे होतोय. शेवटचं षटक टाकण्यासाठी तिथे ब्रिजेसवरती विश्वास ठेवला गेलाय, कारण की स्ट्रायकिंग एंडला आपण पाहू शकतो राजू नक्की एका अचूक टप्प्याची वाट पाहत असेल हा फलंदाज, कारण की मोठे फटकेबाजी येणार याच्यामध्ये ती मात्र शंका नाही. मात्र ब्रिजेसवरती देखील विश्वास ठेवला गेलाय या 6 चेंडूंसाठी. आपण पाहू शकतो राईट आर्म ओव्हर द विकेट टाकण्याचा प्रयत्न केला जातोय फलंदाज राजू याच्यासाठी. मोठा फटका येतोय, चेंडू ट्रॅव्हल होतोय. आपण पाहूया आता काव कॉर्नरच्या डोक्यावरून सीमा रेषे पार षटकार 6 धावांसाठी. डीजे एकच वादा आमचा राजू दादा, एकच वादा आमचा राजू दादा. एकच वादा राजू दादा. खरं तर एकच असलं तरी वाघापेक्षा कमी नाहीये आणि एकच असलं तरी तेवढा मान सन्मान आहे आमच्या राजू दादाला. म्हणून तर आपण पाहू शकतो जिथे गीते या गाण्याची वारंवार चर्चा होत जाते, कारण की काम बोलतं. राजू दादा आपण पाहिलं तर कमी बोलतात, मात्र त्यांचं काम जास्त बोलत असताना आपण पाहतो राजू दादा यांना. जाऊया क्रिकेटमध्ये मॅचमध्ये आपण पाहूयात तर संघाची धावसंख्या 39 या आकड्यावरती 39. पुन्हा एकदा सुरेख फटका येतोय, चेंडू ट्रॅव्हल होतोय. बिग 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 हिट. हाय अँड हँडसम मिस्टर राजू. एकच वादा आमचा राजू दादा, एकच वादा आमचा राजू दादा. धन्यवाद डीजे. कारण की ज्यावेळी टॉस झाला आणि या टॉस दुर्गेश 11 अर्नाळा या संघाने जिंकल्यानंतर पहिला प्रश्न त्यांना मी केला, कारण की चॅम्पियन्स वसई 11 या संघामध्ये राजू नावासारखा मोठा घातक फलंदाज आहे याची जाणीव त्यांना करून दिली. आणि तो फलंदाज सांगतोय पुन्हा एकदा मैदानामध्ये, का माझं नाव वारंवार घेतलं जातं, का माझ्या फलंदाजीवरती टाळ्या वाजतात, का माझ्या नावावरती डीजे वाजतो. काय फलंदाजी आहे. 6 चेंडूमध्ये 17 धावा. पुन्हा एकदा हात खोलत असताना बॅक टू बॅक 2 षटकार आले. आजच्या आयोजनातील आणखीन एक षटकारांची हॅट्रिक राजूच्या नावावरती जाते का, आणि आणखीन एक रेकॉर्ड चॅम्पियन्स वसई 11 संघ करतोय का. मोठा फटका येतोय. आपण जाऊयात तिथे डीप मिड विकेटच्या दिशेने क्षेत्ररक्षण होते. दुसऱ्या धावेसाठी नक्की प्रयत्न केला जायला. आपण पाहू शकतो शरीफ आहे तिथे डेंजर झोनला, मात्र फेकी आपण पाहिली तर थोडीशी धीम्या गतीने फेकी आली, ताकद नव्हती या फेकीमध्ये. तत्पूर्वी 2 धावा मैदानामध्ये कंप्लीट केल्या जात आहेत. 3 चेंडूंचा खेळ झालाय. उर्वरित 3 चेंडूंचा खेळ आपण पाहू शकतो मैदानामध्ये. 47 धावसंख्या चॅम्पियन्स वसई 11 या संघाकडून आतापर्यंत लावण्यात आलेल्या आहेत. 47. पुन्हा एकदा मोठा फटका येतो. आपण जाऊयात लॉंग ऑफच्या डोक्यावरून चेंडू जातोय. एक धाव महत्वाची असेल. सेमीफायनलचा सामना आहे. डीजे एकच वादा आमचा राजू दादा, एकच वादा आमचा राजू दादा. धन्यवाद डीजे. खरं तर चॅम्पियन्स वसई 11च्या
पवेलियन मधून सुद्धा हाच आवाज येत असेल, एकच वादा आमचा राजू दादा. कारण की राजू मैदानामध्ये आपण पाहतोय हात खोलत असताना. येस, पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू ट्रॅव्हल होतोय. आपण पाहूयात, पंचांकडे जाऊयात. तर पंचांच्या इशाऱ्याची वाट पाहतोय. नो बॉल प्लस हा फ्री हिटचा चेंडू आणि चौकार असेल की षटकार, तो निर्णय आमच्यापर्यंत कळवायचा. येस, या 6 धावा डीजे. एकच वादा आमचा राजू दादा, एकच वादा आमचा राजू दादा. थँक्यू सो मच. येस, आपण पाहू शकतो हा चेंडू आपण पाहिलात तर अवघ्या 8 धावांसाठी गेला असेल. तर नक्की संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे 58 या धावसंख्येवरती. नो बॉल, त्याच्यामध्ये षटकार आणि त्याच्यावरती फ्री हिट. म्हणजे माझ्या शब्दामध्ये असं म्हटलं जातं की साडी फुकट, ब्लाऊज फुकट, टिकल्याचं पाकिट देखील फुकट असं म्हटलं जातं. पुन्हा एकदा आपण पाहिलं यॉर्कर चेंडू, मोठा फटका मारण्याचा प्रयत्न तिथे केला जातोय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न यशस्वी होतोय. राजू आपण पाहू शकतो काय रनिंग बिटवीन द विकेट आहे. असं म्हटलं जातं क्षमतेपेक्षा जास्त धावल्यावर दम लागतो, मात्र क्षमतेपेक्षा जास्त धावायला देखील दम लागतो. तो दम आपण पाहतोय राजू ज्या पद्धतीने मैदानामध्ये खेळी करतोय. खरं तर कौतुक करावं लागेल. 10 चेंडू 25 धावा आतापर्यंत राजूने आपल्या वैयक्तिक फलंदाजीमध्ये पूर्ण केलेत. शेवटचा चेंडू असेल या इनिंगचा, ज्या पद्धतीने फलंदाजी करतोय खरं तर दाखवून देतोय मोठं नाव माझ्या संघामध्ये उपस्थिती का आहे आणि का माझ्यावरती विश्वास ठेवला जातोय. संघाची धावसंख्या 60 या आकड्यावरती. दबाव आपण पाहू शकतो मैदानामध्ये. हाय व्होल्टेज मुकाबला, कलगीतुरा, तुतू मेमे, रणधुमारी, रणसंग्राम, पैसा वसूल मॅच आपण पाहू शकतो. एका साईडला जिंकण्याचा आनंद आहे तर दुसऱ्या साईडला हारण्याची भीती. या दोघांमधला क्षण आपण पाहू शकतो. टेन्शनवाली मात्रा क्रिकेटची खेळपट्टी. लीडिंग एज घेतोय आणि राजूला तिथे माघारी जावं लागेल, मात्र राजू आपली कामगिरी पूर्ण करतोय. पण पाहू शकतो 61 धावा, 61 लॉस ऑफ 3 विकेट आणि विजयासाठी 62 धावांचं आव्हान असेल येणाऱ्या 4 षटकांमध्ये. तोपर्यंत जाऊयात सुमधुर संगीतासाठी डीजे यांच्याकडे. एकच वादा आमचा राजू दादा, एकच वादा आमचा राजू दादा. चला स्पीडअप करायचं आहे, स्पीडअप घ्यायचं आहे. चला स्पीडअप घ्यायचं आहे लवकरात लवकर. महाराज की जय. कडुलिंबाला आला कसा गोड पाला, कडुलिंबाला आला कसा गोड पाला. झालो दंगमी, झालो दंगमी, झालो दंगमी, पाहुनिया सलीला, झालो दंगमी, पाहुनिया सलीला. थँक्यू सो मच. चला पंचांना विनंती करतो, एक सामना याच्यानंतर आपल्याला खेळवायचा आहे, कारण की या सामन्याला वेळ झाला तर याच्यानंतरचा सामना अवघ्या 2 षटकांचा खेळवला जाईल. विनंती करतो कारण की वेळ खूप कमी आहे. आपण पाहू शकतो 5:30 झालेली आहेत.
5:30 झालेले आहेत, तर याच्यानंतर एक सामना खेळवायचा आहे. विनंती असेल बॉलर्सना आपण लवकरात लवकर पहिल्या षटकासाठी सुरुवात करायची पंचांना देखील विनंती करेल. थँक्यू सो मच. कारण की आपण पण पाहू शकतो खरं तर हे आयोजन भव्य दिव्य आयोजन आहे आणि या आयोजनाचं निमित्त एकच आहे, म्हणजे या आयोजनातून येणाऱ्या निधीतून इथे ॲम्ब्युलन्स खरेदी केली जाईल आणि गरजू बांधवांसाठी माफक दरात ॲम्ब्युलन्स सुविधा ते उपलब्ध राहील. खरंच या आयोजनाचं म्हणजे वसई तालुका आयोजित सकल मराठा समाज मराठा चषक 2021 पुन्हा एकदा मनापासून अधिक स्वागत करेल. कारण की ही आगळी वेगळी योजना आहे, आगळं वेगळं स्वप्न आहे, ते सत्यामध्ये उतरवत असताना ते खरंच सत्य होतं आहे. कारण की चर्चा याची वारंवार केली जाईल आणि पंचांना विनंती करेल लवकरात लवकर पहिला चेंडू मैदानामध्ये टाकून घ्यायचा आहे. पण पाहू शकतो बॉलिंग मार्फत येते पहिला चेंडू वाईटच्या दिशेने मारा होतोय, स्वैर मारा तिथे केला जातोय. मिस्टर साहिल आपण पाहतोय. येस चेंडू पडल्यानंतर बाहेरच्या दिशेने वळतोय आणि वाईट पंचाने तिथे घोषित केलेला आहे. पण पाहू शकतो ज्या पद्धतीने साहिल खरं तर कौतुक करेल या साहिलचं, ज्या पद्धतीने चॅम्पियन्स वसई 11 या संघातला जादूगर लेग ऑफ आणि रॉकेट बॉल. हेच आपण जाऊयात पंचांकडे. तिथे नोचा इशारा येतोय पंचांचा, कारण की फुलटॉस चेंडू होता पण पहिला बॉल हातामधून स्किट झाला की काय. मात्र फलंदाजाचा विचार केला तर नक्की लॉलीपॉप चेंडू होता विनायक याच्यासाठी, विनायक भोईर याच्यासाठी. कारण की ऑफर चेंडू असतो, या चेंडूवरती नक्की मोठा मोहर तो लावू शकतो, मोठी फटके करू शकतो. कारण की ऑफर लॉलीपॉप चेंडू हे कमीत कमी मैदानामध्ये पडताना आपण पाहतो, मात्र भेटलेल्या संधीचंही ते असफल होत असताना फ्री हिटचा चेंडू आपण पाहतोय मैदानामध्ये. मात्र एक धाव तिथे घेतली जाते. विनंती असेल राजूला तिथे काही दुखापत झाले का बघायचे, राजूकडे लक्ष द्यायचे. तिथे एसटींच्या मागे आपण पाहिलं चेंडू पडल्यानंतर तिथे थोडासा राजूला दुखापत झाली, मात्र एक धाव. तर विनंती करेल पंचांच्या निर्णयाचा मान ठेवूया, तिथे पंचांना कुठली त्रास द्यायचा नाहीये. सो खेळाडूंना विनंती करेल नि पंचांनी दिलेल्या निर्णयाचा मान ठेवायचा, कारण की या मराठा चषक 2021 मध्ये पंचांनी दिलेल्या निर्णयाचा आपण मान ठेवायचा. संघाची धावसंख्या तुमच्यापर्यंत घेऊन येतो, ती जाऊन पोहोचली 4 या आकड्यावरती. आता एका चेंडूचा खेळ झालेला आहे. राईट आर्म ओव्हर द विकेट टाकताना आपण पाहतोय साहिलला मागे जाऊन मारलेला फटका, कवचच्या डोक्यावरून चेंडू ट्रॅव्हल होतोय, एक टप्पा चौकार. 4 धावांसाठी चेंडू ट्रॅव्हल होत असताना येस डीजे. धन्यवाद डीजे. चला स्पीडअप द्यायचं सामन्याला वारंवार विनंती करतो, कारण की याच्यानंतरचा फायनलचा आजच्या दिवसातील पहिल्या दिवसातील एक संघ वरती जाईल, तो फायनलचा सामना खेळवायचा. याच्यानंतर तर बॉलिंग मार्फत 2 चेंडूंचा खेळ झालेला आहे. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न आपण पाहू शकतो, तिथे झेल घेण्याचा प्रयत्न यशस्वी होत असताना
फलंदाज आपण पाहू शकतो प्रशांतला माघारी जावं लागत्या. चला डीजे रोशी रोशी मंगेश मंगेश सुरेश सरर होलिका जले शत्रु राहु में मिले हमने जब जब शमशीरें ताने है माए भवानी. सनन आंधियां उठे शत्रु जड़ से ही मिटे हमने बात यही मन में ठाने है माए भवानी. धन्यवाद डीजे धन्यवाद डीजे. सामन्याला वेग द्यायचा गती द्यायची सामन्याला तर आपण पाहू शकतो तानाजी मालुसरे यांचं हे गाणं सुमधुर संगीत इथे लावण्यात आलं 4 फेब्रुवारी 1970 1670. पण पाहिलं तर माझे तानाजी मालुसरे कोंढाण्यावरती धारतल्या त्याच दिवशी पण पाहिलं तर गड आला पण सिंह गेला हे वाक्य त्या दिवशी छत्रपतींच्या मुखातून आपण ऐकलं. नवीन फलंदाज मैदानामध्ये येतोय मिस्टर विकास. तर नॉन स्ट्रायकिंग एंडला विनायक भोईरवरती लक्ष असेल. पुन्हा एकदा सुरेख फटका येतोय तिथे आपण पाहू शकतो क्षेत्ररक्षण दर्जेदार होते. एक धाव मैदानामध्ये घेतली जाते मात्र या एका धावेनंतर दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न करत असताना येस दुसरी धाव आपण पाहिली तर तिथे नकार दिलाय. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे 9 या आकड्यावरती. पाहू शकतो नवीन फलंदाज मिस्टर विकास. बॉलिंग मार्क आतापर्यंत 4 चेंडूंचा खेळ झालेला आहे साहिलच्या. फ्लायटेड डिलिव्हरी आपण पाहू शकतो तिथे कावकवण्याच्या दिशेने लॉफ केलं. तिथे एक धाव घेतली जाते दुसऱ्या धावेसाठी तिथे नकार येतोय विनायकचा. मात्र एका धावेनंतर संघाची धावसंख्या दुहेरी आकड्यामध्ये 10 या आकड्यावरती जाऊन पोहोचल्या. शेवटचा चेंडू असेल पहिल्या षटकातील पॉवर प्लेच्या षटकाचा विचार करतो आपण. हा शेवटचा चेंडू असेल. राईटम अराउंड विकेट टाकण्याचा प्रयत्न विनायकच्या मार्फत केला जातोय. येस मोठा फटका येतोय. चेंडू ट्रॅव्हल होतोय. बिग 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 टाटा बाय बाय सीमा रेषे बाहेर. षटकार डीजे. अब ये शीश ना झुके तेरी लाज हम रखे तेरे चरण की शपथ मां जगदम्बे है माय भवानी. रोशी रोशी मंगेश मंगेश चला स्पीडअप द्यायचं सामन्याला. नवीन गोलंदाज आपण पाहू शकतो हुसेन. बॉलिंग मार्क व वैयक्तिक पहिलं संघासाठी दुसरं षटक घेऊन आला. 62 धावांचं टार्गेट आहे. आपण पाहू शकतो अजूनही 18 चेंडूमध्ये 46 धावांची आवश्यकता असेल. पुन्हा एकदा फटका सुरेख फटका आहे. आपण काय फलंदाजी आहे आपण पाहू शकतो चौकार तिथे येतोय. मात्र या फटक्याचं वर्णन करायला गेलं तर नक्की लाजवाब फटका चाबूक फटका आपण पाहतोय. डीजे धन्यवाद डीजे. आपण पाहू शकतो आजच्या दिवसातील देखना फटका तिथे फलंदाज विकासच्या बॅट मधून आपण पाहतोय. काय सुरेख फलंदाजी करतोय मिस्टर विकास. पुन्हा एकदा मोठा फटका येतोय.
चेंडू ट्रॅव्हल होतोय एक तेरी तो एक मेरी षटकार जातोय तिथे 6 धावांसाठी. डीजे मास्टर. धन्यवाद डीजे. नक्की मैदानामध्ये कुजबूज होईल, चर्चा होईल मैदानामध्ये, कारण की आतापर्यंत 2 चेंडूंचा खेळ झालाय हुसेनच्या आणि या 2 चेंडूवरती अक्षरशः तुटून पडलाय विनायक. अक्षरशः 2 चेंडूवरती 10 धावा त्याने खर्च केल्यात, त्या म्हणजे हुसेनने, आणि समीकरण जाऊन पोहोचवलंय 16 चेंडू 36 धावा, 36 धावा 16 चेंडू. पण पाहू शकतो हे षटक सुरुवात चांगली झाले. वेल बिगिन इज हाफ डन. चांगल्या कामाची सुरुवात चांगली झाली तर अर्ध काम झालंय असं म्हटलं जातं. मात्र तिथे विनायक आणि विकासचं नक्की कौतुक होईल. विकासवरती नक्की लक्ष असेल ज्या पद्धतीने फलंदाजी करतोय. पुन्हा एकदा सुरेख फटका येतोय. चेंडू ट्रॅव्हल होतोय. टप्पा 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 चौका. वाघाने टाकली धाड, फोडला पाड, चेंडू सीमा पार. 4 धावांसाठी चौकार. डीजे. धन्यवाद डीजे. काय फलंदाजी आहे. खरं तर रेकॉर्ड इथे ज्या पद्धतीने शांत डोक्याने खेळत असताना आपण पाहू शकतो तिथे विकासला ज्या पद्धतीने तो फटकेबाजी, ज्या पद्धतीने सिलेक्शन आहे त्याचं शॉर्ट सिलेक्शन आपण पाहतोय. मैदानाच्या चारही बाजूला खेळत असताना एका बॉलवरती आपण पाहिलं, पहिल्या चेंडूवरती चौकार आला, दुसऱ्या चेंडूवरती षटकार, त्यानंतर पुन्हा एकदा चौकार येतोय आणि आपण पाहू शकतो विनायक भोईर देखील त्याच्यासोबत जातोय. तिथे थोडीशी कुजबूज होते. मात्र तो नक्की सांगत असेल ज्या पद्धतीने शांततेने खेळतोय विकास, हा जर असाच टिकून राहिला तर विजयाच्या दिशेने नक्की घेऊन जाईल ते म्हणजे अर्नाळा या संघाला. पुन्हा एकदा आपण पाहू शकतो तिथे क्षेत्ररक्षण दर्जेदार होते. मात्र 1 धाव कंप्लीट करण्यामध्ये यशस्वी झालाय हा फलंदाज. आतापर्यंत 4 चेंडूंचा खेळ झालेला आहे. या 4 चेंडूमध्ये आपण पाहिलं तर 15 धावा खर्च केल्या, त्या म्हणजे हुसेनने. मोठं षटक पार पडले ते म्हणजे दुर्गेश 11 अर्नाळा या संघासाठी. हे महत्त्वाचं षटक आहे, टर्निंग पॉईंट आहे आणि गेम चेंजिंग षटक आहे. ज्या पद्धतीने आतापर्यंत 4 चेंडूमध्ये 15 धावा खर्च केल्यात. थोडासा महागडा गोलंदाज आपण पाहू शकतो हुसेन. पुन्हा एकदा फुल टॉस चेंडू मिड विकेटच्या दिशेने आपण जाऊया. चेंडू ट्रॅव्हल होतोय 4 धावांसाठी चौकार. डीजे. धन्यवाद डीजे. आपण पाहू शकतो तिथे 13 चेंडूमध्ये 27 धावांची आवश्यकता असेल. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले 35 या आकड्यावरती. तर जुना बॉल मैदानामध्ये पाठवायचा विनंती असेल आयोजकांना. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न हा देखील सक्सेसफुल होतोय. चेंडू जातोय पंचांपर्यंत जाऊया. 6 धावांसाठी सीमा रेषे बाहेर. षटकार. डीजे. Thank you so much, DJ.
आपण पाहू शकतो हाय व्होल्टेज मुकाबला कलगी तुरा तू मेमे रणधुमारी रणसंग्राम पैसा वसूल मॅच ज्या पद्धतीने आपण पाहतोय एका साईडला दुर्गेश 11 अर्नाळा तर दुसऱ्या साईडला चॅम्पियन्स वसई 11 हे दोन्ही आपण संघ पाहतोय तर नक्की दुर्गेश 11 संघासाठी समीकरण मी घेऊन 12 चेंडू 21 धावा 12 चेंडू 21 धावा 21 धावा 12 चेंडू 3 षटकार 3 षटकार 12 चेंडू 5 चौकार 5 चौकार 12 चेंडू हे समीकरण असेल येणाऱ्या 12 चेंडूंसाठी खरं तर विकासवरती लक्ष असेल ज्या पद्धतीने फलंदाजी करतोय विकास 41 धाव संख्या स्कोरबोर्डवरती लावण्यात आल्या आता मेहनत केली जाते म्हणून तर मित्रांनो म्हटलं जातं उगवत्या सूर्याचे धावणाऱ्या घोड्याचे चित्र भिंतीवरती लावून प्रगती होत नाही त्याच्यासाठी सूर्यासारखं लवकर उठावं लागतं आणि घोड्यासारखी प्रगतीची दौड लावावी लागते आपण पाहू शकतो विकास आणि विनायक भोईर हा खरं तर जोडा खेळपट्टीवरती संसार करत असताना आपण पाहतोय पार्टनरशिप पाहतोय दुसऱ्या षटकामध्ये काय सुरेख फलंदाजी केली जाते या दोघांकडून मात्र आपण पाहू शकतो राजू नावाचा मोर्चा तिथे घेऊन आला हा देखील तिखट आणि चिवट खेळाडू आहे सहजासहजी हा देखील सामना सोडताना आपण पाहू शकत नाही कारण की ज्या पद्धतीने खेळाडू वृत्ती आहे राजूची हा शेवटच्या क्षणापर्यंत सामना खेचून धरण्याचा प्रयत्न करेल चॅम्पियन्स वसई 11 या संघाकडून येस मोठा फटका येतोय चेंडू ट्रॅव्हल होतोय अफजल खान देखील रडला होता जेव्हा माझा शुभा त्याला नडला होता हा जातोय षटकार डीजे धन्यवाद डीजे आपण पाहू शकतो पार्टनरशिप 10 चेंडू मध्ये 39 धावांची पार्टनरशिप म्हणजे अक्षरशः समीकरण तुमच्यापर्यंत घेऊन येतो 47 धावसंख्या झालेली आहे येणारे 11 चेंडूंमध्ये 15 धावांची आवश्यकता असेल 15 रन्स टू विन विदिन इन 11 बॉल्स सुरेख फलंदाजी विकास तू शेर तर मी सव्वा शेर टिट फॉर टॅट जशास तसे उत्तर आणखीन एक येतोय चेंडू ट्रॅव्हल होतोय हुजूर मराठे आहे हे मराठे ना लढे तो बेहद्दर खनखरीत षटकार 6 धावांसाठी सीमारे सेपा डीजे धन्यवाद डीजे विकास आपण पाहतोय पुन्हा एकदा काय फलंदाजी आहे सुरेख फलंदाजी तिथे चेंडू जातोय सीमा रेषे पार 4 धावांसाठी चौकार तर म्हटलं जातं ज्या पद्धतीने फलंदाजी करतोय विजयासाठी अवघ्या 5 धावांची आवश्यकता असेल तर म्हणलं जातं बिना संघर्ष के कोई महान नहीं बनता पत्थर पर जब तक चोट ना पडे तब तक पत्थर भी भगवान नहीं बनता काय फलंदाजी आहे सुरेख फलंदाजी शेवटच्या क्षणापर्यंत मॅच रोखून ठेवण्याचा प्रयत्न केला जातो या फलंदाज विकास याच्याकडून अक्षरशः पुन्हा एकदा मोठा फटका येतोय कवचच्या डोक्यावर चेंडू आपण पाहू शकतो तिथे क्षेत्ररक्षण होते दुसऱ्या धावेचा प्रयत्न चुकी होते तिथे चुकी होते विनायक भोईर कडून आपण पाहू शकतो ज्या पद्धतीने विकासचे बॅटिंग 8 चेंडू मध्ये 32 धावा त्याने अक्षरशः ठोकल्यात मॅच विनिंग खेळी करत असताना काय सुरेख फलंदाजी मात्र इथे चुकी होते शेवटच्या क्षणाला आपण पाहिलं तर 4 धावांची आवश्यकता असेल मात्र नक्की मी विनंती करेल मित्रांनो विकासची जर बॅटिंग आवडली असेल तर नक्की टाळ्या होऊ द्यात विकाससाठी व्हॉट अ बॅटिंग काय फलंदाजी केले विकासने पाहू शकतो दुर्गेश 11 आणणारा या संघातील हा फलंदाज विकास व्हॉट अ परफॉर्मन्स जाऊया सामन्याकडे 8 चेंडू 4 धावांची आवश्यकता 8 चेंडू 4 धावा 4 धावा 8 चेंडू तर 8 चेंडू 1 चौकार 1 चौकार 8 चेंडू हे समीकरण आहे कोण आहे याच्यामध्ये कुठली टीम आहे गोखिवरे
पुन्हा एकदा फटका येतो आपण पाहू शकतो तिथे लॉंग ऑफच्या दिशेने क्षेत्ररक्षण होते तिथे एक धाव घेतली जाते पुन्हा एकदा आपण पाहू शकतो दुसऱ्या धावेसाठी नकार दिलाय तिथे विघ्नेशने. तर गोखिवरे संघ आपण त्वरित टॉससाठी उपस्थित राहायचे कारण की हा सामना झाला तर लगेच टॉस घेण्यात येईल. गोखिवरे संघ मिस्टर संतोष आपण असाल तर लगेचच टॉससाठी यायचं आहे. गोखिवरे संघ उपस्थिती दाखवायची आपली. 3 धावांची आवश्यकता असेल विजयासाठी. पुन्हा एकदा सुरेख फटका येतोय का कॉर्नरच्या दिशेने ते झेल कॅरी केली जात्या पण पाहू शकतो ज्या पद्धतीने अवघ्या 3 धावांची आवश्यकता असताना ज्या पद्धतीने विकेट दिल्या जात्या तिथे विघ्नेशला देखील आपण पाहू शकतो माघारी जात असताना. तर स्पीडअप घ्यायचा विघ्नेश विनंती असेल थोडासा स्पीडअप घ्यायचा. नवीन फलंदाज थोडासा स्पीडअप घ्या रनअप घ्या थोडासा. शेवटचे 6 चेंडू तर विजयासाठी अवघ्या 3 धावांची आवश्यकता असेल. चला चला स्पीडअप घ्यायचंय थोडीसे. डीजे सर आता विनंती करतो लवकरात लवकर हे 6 चेंडू मैदानामध्ये टाकून घ्यायचे. क्षेत्ररक्षण लवकरात लवकर हलवायचं आहे कारण की वेळ खूप कमी आहे मित्रांनो. खरं तर 5:45 वाजायला आलेत. याच्यानंतर एक सामना आपल्याला 4 षटकांचा खेळवायचा आहे तर त्याच्यासाठी वेळ कमी आहे. तर मी विनंती करेल गोखिवरे संघ जर आपण उपस्थित असाल तर टॉससाठी इथे यायचं आहे. संतोष मिस्टर पिन्या आपण यायचं आहे. सध्या गोखिवरे संघ इथे उपस्थित आहे. या सामन्यामध्ये जो संघ विजेता होईल तो संघ जाऊन भिडेल तो म्हणजे गोखिवरे या संघासोबत. पुन्हा एकदा सुरेख फटका येतोय चेंडू ट्रॅव्हल होतोय 4 धावांसाठी चौकार. विजयाच्या दिशेने वाटचाल करत असताना आपण पाहू शकतो तिथे दुर्गेश 11 अरणारा हा संघ तर लगेच टॉस साठी यायचंय. दुर्गेश 11 संघाचा कर्णधार चला स्पीडअप घ्या. तर बॉल जमा करायचा आयोजन कक्षामध्ये आपण पाहू शकतो ज्या पद्धतीने विनायक भोईरची फलंदाजी आपण पाहिली तर अवघ्या 7 चेंडूमध्ये 22 धावांची नटआउट खेळी त्याची पाहिली तर विकासवरती लक्ष असेल. टर्निंग पॉइंट मॅच विनिंग खेळी त्याची बघायला भेटली. 9 चेंडू 33